म्हणजे नमस्कार. भैमुख संपूर्ण व्यवस्थापन, उन्हाळी भैमुगाचं संपूर्ण व्यवस्थापन हा आपला विषय आहे. हा ज्या शेतकऱ्यांना उन्हाळी भैमुख पेरायचा आहे किंवा उन्हाळी कुठलंही पीक घ्यायचं आहे अशा शेतकऱ्यांनी हा विषय नक्की पाहावा अशी मी त्यांना विनंती करतो. सगळ्यात पहिले आपण पाहूया की उन्हाळी भैमुगाचं उत्पादकता कमी असण्याचे काय कारण आहे. आपण जर पाहिलं पूर्वी 25 क्विंटल 20 क्विंटल 30 क्विंटल पर्यंत बरेच शेतकरी उत्पादन घेत होते. आमच्या यवतमाळमध्ये असेल, आमचं यवतमाळ, वर्धा, चंद्रपूरमध्ये असेल, नांदेडमध्ये असेल, मोठ्या प्रमाणात शेतकरी परभणीमध्ये सुद्धा खूप चांगलं उत्पादन घेत होते. मात्र आता बऱ्याच ठिकाणी असं झालंय की उन्हाळी भैमुख घेतल्यापेक्षा जमीन खाली ठेवलेली पुरते. काय कारण आहेत? विचार करण्यासारखे कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे तापमानात बदल. तापमानामध्ये बदल झाला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे उन्हाळा हा अति तीव्र होतो आहे. उन्हाळ्याचं तापमान हे आपल्या मला तर वाटतं की यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर सारख्या ठिकाणी तर 46 डिग्रीपर्यंत, यवतमाळ 44-45, तुमचं नांदेड 45 डिग्रीपर्यंत असते, 46 डिग्रीपर्यंत जाते. सरासरीपेक्षा तापमान वाढल्यामुळे उत्पादकता कमी झाली आहे. दुसरं कारण जमिनीची सुपीकता. याच्यावर तर किती बोललं तर कमी आहे. कारण भैमुग या पिकाला सुपीक जमीन जर असेल तर उत्पादकता नक्की वाढते. जेवढी जमीन भुसभुशीत असेल, सुपीक असेल, तेवढं उत्पादन चांगलं येतं. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाल्यामुळे उत्पादकता कमी झाली. आणि जमिनीची सुपीकता होण्याची अनेक कारण आहेत. एकच एक पीक घेणे, रासायनिक खताचा जास्त वापर, तणनाशकांचा अतिरेकी वापर, त्याला सेंद्रिय खत, शेणखताचा अत्यल्प किंवा न वापर करणे, पिकाचा फेरपालट न करणे, असे अनेक विषय असल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली. त्यामुळे सुद्धा उत्पादकता कमी झाली. उशिरा पेरणी ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. उशिरा पेरणी केल्यामुळे उत्पादकता म्हणजे तापमान जास्त वाढलं की तेव्हा फुलोऱ्यात जर भैमुग असेल तर तिथं उत्पादन येत नाही. त्यामुळं आता पहिले आपण सांगत होतो 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत पेरणी करा. मात्र 15 फेब्रुवारी हे फार लेट होतं. आणि पूर्वीच्या ज्या जुन्या जाती होत्या त्यांच्यासाठी ती कालावधी ठीक होता. आताच्या ज्या जाती आहेत TG 24, 51, 37 वगैरे TG, या जाती सगळ्या तुम्हाला लवकर पेरल्या तर उत्पादन जास्त देणार आहे. त्यामुळे उशिरा पेरणी झाली तरी सुद्धा उत्पादकता कमी होते. अन्नद्रव्य व्यवस्थापन. भैमुग एक खादाड पीक आहे. त्याचं तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे फक्त NPKच लागत नाही त्याला, बाकीचे दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा पाहिजे. त्यातल्या त्यात भैमुगाला झिंक आणि फेरस हे जास्त पाहिजे. सल्फर जास्त पाहिजे, तेलवर्गीय पीक असल्यामुळं. मॅग्नेशियम पाहिजे. सगळ्याच अन्नद्रव्याचं संतुलित व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. त्यामुळं ज्याची खर्च करण्याची तयारी आहे, ज्याची मानसिकता आहे की बुवा आपण खर्च करू, ज्याच्याकडे भरपूर पाणी आहे, मेपर्यंत पुरणारं पाणी आणि खर्च करण्याची तयारी आहे, अशा शेतकऱ्यांनी भैमुगाचं पीक घ्यावं. विनाकारण काहीतरी खताची बॅग टाकून द्यायची, एखादा फवारा द्यायचा आणि जे आलं ते आलं असं करणाऱ्यांनी भैमुगाच्या नादी लागू नये. सरळ गणित आहे. ज्याला खरंच उत्पादन घ्यायचं आहे, खर्च करण्याची तयारी असेल, खर्चाचं पीक आहे, खादाड पीक आहे, उत्पादन चांगलं येऊ शकतं, भावही चांगले मिळतात आणि जमिनीची सुपीकता वाढते, कुटार भरपूर होते, बरेच फायदे आहेत. खर्च करण्याची तयारी असेल तर या पिकाच्या नादी लागा. कीड आणि रोग. बहुतांश भैमुग हा जो कमी होतोय, क्षेत्र कमी होतंय ते रोगामुळं. जमिनीतले रोग, मुळकूज होते, मुळं सडून जातात. पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नाही झालं, जास्त पाणी झाले की मुळं कुजणार. बुरशीजन्य तुमच्या जमिनीमध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहेत. फ्युजेरियम तुमच्या तुरीला खाते, भैमुगाला खाते, तसंच आपल्या तुरीला खाते, त्यानंतर हरभऱ्याला खाते, तसंच भैमुगावर सुद्धा रोग येत होतो. कॉलर रॉट आहे, क्लोरेशियम रॉट, चारकोल रॉट, असे जमिनीतून पसरणारे अनेक रोग. त्यामुळं तुमचं यवतमाळ, त्यानंतर हे तुमचं यवतमाळमधलं पुसद, महागाव, उमरखेड वगैरे या एरियामध्ये चांगल्यापैकी भैमुग असायचा. नांदेडच्या काही भागामध्ये पण खूप, वर्ध्यामध्ये असायचा, खूप कमी झाला, चंद्रपूरमध्ये असायचा. कारण रोग जमिनीतून पसरणारे रोग नियंत्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पाणी व्यवस्थापन. एकतर आहे तर एकदमच खूप जास्त द्यायचं, नाही तर खूप मोठा ताण पडू द्यायचा, असं नको व्हायला. योग्य पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे.
त्याची एक टॅक्ट आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगतो. तर या गोष्टीमुळे उत्पादकता कमी होते. आता उन्हाळी भुईमूग लागवडीचे फायदे, तरी लागवड का करायची? मी सांगितले की ज्याच्या मनगटात दम आहे, ज्याचा खिसा वजनदार आहे, अशा शेतकऱ्यांनी भुईमुगाची पेरणी करा. खिसा जर गरम नसेल तरी जमत नाही, मनगटात दम नसेल तरी जमत नाही. जर केलं तर काय, योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते, चांगलं कुटार मिळतं, जे की तुमच्या जनावरांसाठी अत्यंत उत्कृष्ट पौष्टिक खाद्य आहे. पिकाची फेरपालट करण्यास उपयुक्त आहे. तुमचं सोयाबीन हरभरा तूर याचंच गणित चालू आहे, रेटा किंवा कापूस कापूस कापूस, तर त्याला एक उत्तम लेग्युमिनस क्रॉप ज्याला म्हणतो आपण, ज्याच्या मुळावर गाठी असतात, नायट्रोजन फिक्सेशन करणारं पीक असल्यामुळं पिकाची फेरपालट करण्यास उपयुक्त आहे. जमिनीचा पोत सुधारतो आणि बाजारभाव सुद्धा भुईमुगाला चांगला मिळतो. त्यामुळं पेरणी जर खर्च करण्याची तयारी असेल, योग्य व्यवस्थापन करण्याची तयारी असेल, सिंचन सुविधा चांगली असेल, तर भुईमुगाचं पीक घ्यायला काहीही हरकत नाही. पारंपरिक व्यवस्थापन केल्यास 5 ते 15 क्विंटल पर्यंत पिकते. उत्कृष्ट व्यवस्थापन केल्यास 30 क्विंटल पर्यंत सुद्धा भुईमुग पिकतो. सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनीच नियोजन करावं. कमी पाणी कमी खर्चाची तयारी असल्यास पेरणी टाळावी. आता पेरणी कधी करावी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. विद्यापीठ सुद्धा सांगत होतं, आम्ही सुद्धा सांगत होतो, बरेच लोक सांगत होते की साधारणतः संक्रांतीच्या नंतर 1 महिन्यापर्यंत, म्हणजे 14 जानेवारीला संक्रांत असते, म्हणजे 15 जानेवारीपासून तर 15 फेब्रुवारीपर्यंत पेरणी करावी. पण बऱ्याच अभ्यासू शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनुभवानुसार, प्रगतिशील शेतकरी, भुईमुग उत्पादक, विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं जेव्हा आपण मत घेतलं, अशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की नवीन जाती ज्या आताच्या आलेल्या आहेत, TAG 24, TG 51, TG 37 किंवा या सगळ्या प्रकारच्या ज्या जाती आहेत, त्याला उशिरा पेरणी केल्यानंतर उत्पादन घटतं. त्यामुळं साधारणतः तुमचं 25 डिसेंबरपासून तर 15 जानेवारी या दरम्यान पेरणी करावी. थोडीशी थंडी असली तरी चालत, जास्त थंडी असेल तर उगवण थोडीशी 2 दिवस उशिरा होईल, पण फुलोरा अवस्थेमध्ये जास्त तापमान जर असेल तर उत्पादनात घट येते. त्यामुळं लवकरच पेरणी 25 डिसेंबर ते 15 जानेवारीच्या दरम्यान पेरणी करावी. 15 डिसेंबरच्या आधी का बरं नको? कारण तापमान हे 15 डिग्रीपेक्षा कमी असल्यास उगवण शक्तीवर परिणाम होतो. समजा आता तुम्ही पेरला, भुईमुग पेरला, आता मी सांगितलं नुकतंच हवामान अंदाजामध्ये सांगितलं की पूर्व विदर्भात 7 ते 9 डिग्री, पश्चिम विदर्भात 8 ते 10 डिग्री, मराठवाड्यात 9 ते 10 डिग्री टेम्परेचर राहील. मग ह्या टेम्परेचरमध्ये किमान तापमान जे असतं ते साधारणतः 15 डिग्रीच्या वर गेलं की लगेच तुम्ही पेरणी करू शकता. 25 डिसेंबर नंतर कधीही ते 15 डिग्रीच्या वरती किमान तापमान जातं. त्यामुळे जास्त लवकर नको. 15 जानेवारी नंतर का नको? पूर्वीचे वाहनं उशिरा पेरणीला प्रतिसाद देत असत, मात्र आताचे लवकर पेरणीला चांगला प्रतिसाद देतात. त्यामुळे 15 जानेवारीच्या नंतर पेरणी शक्यतो टाळावी. जुन्या जाती, भुईमुगाच्या जाती कोणत्या आहेत? जुन्या जाती जे SB11, JL 26, आता ते आउटडेटेड झाले, आता कोणी पेरत नाही आणि तुम्ही पण पेरू नका. आता नवीन जाती ज्या आहेत त्यामध्ये TAG 24 म्हणजे ट्रॉम्बे अकोला ग्राउंडनट, आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि भाभा अनुसंधान केंद्राच्या संशोधित जात आहे 24, TAG 24. महाबीजचं घेऊ शकता, अंकुरचं घेऊ शकता, अजून कोणत्या कंपनीचं असेल तर चांगल्या कंपनीचं घ्या. फक्त एकदा अनोळखी कंपनी असेल तर घेऊ नका. TAG 26 हे सुद्धा एक चांगली जात आहे. अजून TAG नाही हा, TG 37 आणि TG 51 ह्या सुद्धा चांगल्या जाती. पण याचं बियाणं फक्त महाबीजकडे मिळेल, नाही तर काही कंपन्या ज्या खाजगी कंपन्या हेच बियाणं त्यांचं रिसर्च म्हणून विकतात तुमच्याकडून जास्त पैसे घेण्यासाठी. सोयाबीनमध्ये नाही का मी म्हणत असतो 9305लाच एक कंपनी काहीतरी नाव दिलंय 3.5 अक्षरी, ते म्हणून विकतायत. आता आपण 2-4 कंपन्यांनी नोटिफाईड जे बियाणं आहे विद्यापीठाचं बियाणं तेच संशोधित म्हणून विकतायत आणि जास्त पैसे शेतकऱ्याकडून घ्यायचा प्रयत्न करतायत. तसाच प्रकार आहे. हे तुम्ही बाजारात घ्यायला गेले TG 37, 51 मिळणार नाही, पण हेच तुम्हाला खाजगी कंपनीच्या नावानं काहीतरी वेगळं नाव देऊन मिळू शकतं. तर मिळालं तर TG 37 किंवा 51 महाबीजकडे तुम्हाला मिळू शकतं. बघा महाबीज कंपनीकडं या उपट्या प्रकारच्या सगळ्या जाती आहेत.
आणि खाजगी कंपनीचं जायचं असेल तर वेस्टर्न 51, वेस्टर्न 55, बॉम्बे कस्तुरी 108, बॉम्बे 44, बॉम्बे सुपर, दप्तरी 54 या काही जाती आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला उत्पादन क्षमता चांगली आहे, कीड रोगाला कमी बळी पडणाऱ्या जाती आहेत. यापैकी कुठली जात तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे. भुईमुगामध्ये मागच्या काही वर्षामध्ये भुईमुग चांगला दिसतो पण शेंगाच लागत नाही, पोचट शेंगा राहतात, कुजतात, मुळकूज होते. जमिनीतून पसरणारे रोग जे आहेत हे मोठ्या प्रमाणात वाढत चालले आणि त्यातल्या त्यात तुमचं पाणी व्यवस्थापन जर चुकलं, थोडंसं जरी पाणी जास्त दिलं गेलं भुईमुगाला तरी सुद्धा तुमचा रोग आटोक्यात येत नाही, इतक्या जोरात वाढतो. आणि त्याच्याचमुळं ट्रायकोबूस्ट डीएक्स आणि सुडोबूस्ट डीएक्स दोन्ही सुद्धा 5 ग्रॅम ट्रायकोबूस्ट, 5 ग्रॅम सुडोबूस्ट हे प्रति किलो बियाण्याला सोबत जर घ्यायचं तर एनपीके बूस्ट डीएक्स 5 ग्रॅम घेऊ शकता. हे सुद्धा याच्यासोबत टाकू शकता. हे पाण्यात विरघळून घ्या आणि म्हणजे पाणी तुम्हाला घ्यावं लागेल साधारणतः 15 मिली जर पाणी घेतलं तर 5 ग्रॅम ट्रायकोबूस्ट, 5 ग्रॅम सोडोबूस्ट आणि 5 ग्रॅम एनपीके बूस्ट असं त्याच्यात टाका, विरघळून घ्या आणि हलक्या हाताने एकदम, भुईमुगाचं टरफल खूप नाजूक असतं त्यामुळे एकदम हलक्या हाताने त्याची बीज प्रक्रिया तुम्हाला करावी लागेल. ही झाली तुमचं जैविक बीज प्रक्रिया. जर तुम्हाला रासायनिक बीज प्रक्रिया करायची असेल तर तुम्हाला हे सगळं जे आहे अर्धा किलो ट्रायकोबूस्ट डीएक्स किंवा 1 किलो ट्रायकोबूस्ट घेऊ शकता भुईमुगाला, 1 किलो सुडोबूस्ट घेऊ शकता आणि अर्धा किलो एनपीके बूस्ट हे शेणखतात, रेतीत, रासायनिक खतात, मातीत कशातही मिसळा आणि पेरणी झाल्याबरोबर फेकून द्या. जर रासायनिक बीज प्रक्रिया करायची असेल तर हे सगळं मिक्स करून फेकून द्या. जर याची बीज प्रक्रिया करायची असेल तर डायरेक्ट तुम्ही याची बीज प्रक्रिया करू शकता जैविकची. जर रासायनिक बीज प्रक्रिया करायची असेल तर जोरमेट 3 मिली, रिहांश 5 मिली, रायझर 5 मिली हे एकत्र मिसळायचं. याच्यात पाणी टाकायचं काम नाही. पाण्याच्या ऐवजी मी रायझर घेतलंय. रायझर तुम्हाला मुळांचं संख्या वाढवेल, उगवण शक्ती सुधारेल, जोमानं कोंब वाढेल. रिहांश तुम्हाला सुरुवातीची कीड कमी करेल आणि उगवण शक्ती चांगली इम्प्रूव्ह होईल. आणि जोरमेट हे बुरशीजन्य जे रोग आहेत त्याच्यापासून वाचवण्यासाठी जोरमेट. याची बीज प्रक्रिया करून हे जैविक सगळं मातीत, शेणखतात, रेतीत, रासायनिक खतात कशात तरी मिक्स करून टाकू शकता. नाही तर मग याची बीज प्रक्रिया करू शकता. मात्र या दोनपैकी एक करणं अत्यंत गरजेचं आहे किंवा हे करून हे जमिनीत टाकणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे, खूप फायद्याचं आहे. त्यानंतर जमिनीची निवड आणि पूर्व मध्यम बारी, रेताळ व भुसभुशीत जमीन असावी. जेवढी जमीन भुसभुशीत मशागत करून जेवढी भुसभुशीत करू शकले तुम्ही तेवढी चांगली. चुनखडी, चिबाड, पानबसन व जास्त कडक जमीन नसावी कारण यामध्ये झिंक व फेरसची कमतरता असते. चुनखडी जमीन जमत नाही, पांढरीची जमीन जमत नाही, चिबाड जमीन जमत नाही, हलकी जमीन खूप फार हलकी जमत नाही. या पद्धतीची जमीन नको. जेवढी जमीन भुसभुशीत तेवढं उत्पादन चांगलं मिळतं. त्यामुळे नांगरून जमीन चांगली भुसभुशीत करावी. शेणखत, गांडूळ खत, हिरवळीच्या खतांचा उपयोग करावा. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. जेवढी सुपीक जमीन तेवढं उत्पादन भुईमुगाचं जास्त. बेसाल्ट जमिनीत चांगली भिजवणे म्हणजे स्प्रिंकलर किंवा पट पाणी देणं. नंतर जमीन थंड होऊ द्या. नंतर प्रति एकर ट्रायकोडर्मा ट्रायकोबूस्ट डीएक्स 1 किलो, सुडोबूस्ट डीएक्स 1 किलो शेणखतात मिसळून पेरणीच्या आधी शेतात मिसळून द्या. मी राऊंड ट्रायकोबूस्ट सुडोबूस्ट का सांगतोय कारण भुईमुगामध्ये जमिनीतून पसरणारे असंख्य रोग आहेत ज्याच्यामुळं मागच्या 4-5 वर्षामध्ये यवतमाळ, नांदेड, परभणी, तुमचा जिंतूर भाग असेल किंवा परभणीमधला पूर्णा वगैरे असेल सगळं, नांदेड आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे, वर्धा आहे, इकडं अकोल्याचा काही भाग आहे किंवा इकडे तुमचं जालना जिल्हा आहे, या सगळीकडं जी मर आणि जे उत्पादन घटण्याचं प्रमुख कारण आहे ते जमिनीतले बुरशीजन्य रोग. त्यामुळे या रोगांना टाळण्यासाठी ट्रायकोबूस्ट डीएक्स अर्धा किलो, सुडोबूस्ट डीएक्स 1 किलो ट्रायकोबूस्ट आणि 1 किलो सुडोबूस्ट. मला 1-2 प्रश्न आले होते किंवा तुमचं ट्रायकोडर्मा महाग आहे. एकदम बरोबर आहे, 100% बरोबर आहे. आपण
अनेक वेळा सांगितलं की ट्रायकोडर्माचे 3 प्रकार असतात. एक वेटेबल पावडर, ते आपण आधी विकलेलं आहे, जे 1 किलो पॅकिंगमध्ये होतं, 150-150 रुपयाला ते मिळायचं. त्याच्यामध्ये ट्रायकोडर्माचं प्रमाण 1:10⁷ असत होतं. दुसरं लिक्विड फॉर्ममध्ये असतं. लिक्विड फॉर्मचा भरोसा मला तरी गॅरंटी नाही, त्यामुळं त्याची व्हायबिलिटी किती दिवस टिकल, किती दिवसांनी वापरायचं त्याबद्दल जोपर्यंत खात्री नाही तोपर्यंत ते मी शिफारस करत नाही. आणि तिसरा प्रकार म्हणजे डेक्स्ट्रोज फॉर्म, ते स्पोअर फॉर्ममध्ये असतं, जास्त दिवस टिकतं. ते तापमानामध्ये, नॉर्मल तापमानामध्ये असलं तरी मरत नाही त्यातले जीवाणू, आणि स्पोअरमध्ये असल्यामुळं पाणी लागल्यानंतर जिवंत होतात. त्याला पोषक वातावरण नसलं तर पुन्हा स्पोअरमध्ये जातात, पुन्हा पाणी लागले की जिवंत होतात. ते पूर्णपणे डेक्स्ट्रोज म्हणजे साखर समजा तुम्ही, साखरेमध्ये विरघळलेलं असल्यामुळं पूर्ण पाण्यात विरघळतं आणि 1:10⁸ एवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे 10 पट जास्त, वेटेबल पावडरपेक्षा 10 पट जास्त असते. त्यामुळं वापरायला सुद्धा सोपं असतं, लवकर लागू होते, इफेक्टिव्ह असतं, आणि त्याच्यामुळं त्या वेटेबल पावडरपेक्षा ते थोडंसं महाग आहे. जर तुम्हाला डेक्स्ट्रोजचं अर्धा किलो वापरलं तर वेटेबल पावडर 5 किलो वापरावं लागतं. म्हणजे 125 रुपयात जरी तुम्हाला मिळालं तरी 5 किलो म्हणजे 5 आणि 6, 650 रुपये लागतात, जिथं तुम्हाला डेक्स्ट्रोज फॉर्ममधलं हे 300-325 रुपयात, 350 रुपयात मिळेल. त्यामुळं डेक्स्ट्रोज फॉर्ममधलं हे कधीही चांगलं. पेरणीच्या आधी एकरी 100 ते 150 किलो जिप्समचा वापर करा. जिप्सम हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे भुईमुगासाठी. जिप्सम म्हणजे काय? फॉस्फरस, कॅल्शियम, कॅल्शियम फॉस्फेट ज्याला म्हणतात, सल्फर, असे 3 घटक एकत्र असलेला हे खत आहे, त्याला म्हणतात जिप्सम. तर हे जिप्सम तुम्हाला सगळीकडे असं इझिली मिळणार नाही. खताच्या तुमच्या दुकानदाराला, कृषी केंद्रवाल्याला सांगावं लागेल. हे मिळतं, तुम्हाला थोडासा आग्रह धरावा लागेल, त्याच्या मागे लागावं लागेल, किंवा मला जिप्सम बोलून दे. सगळ्या खताच्या कंपन्या विकतात त्या, पण ते काही फार असं स्वखुशीने विकत नाही, जबरदस्ती विकतात. त्यामुळं कृषी केंद्रवाल्याला सांगावं लागेल की मला जिप्सम बोलून दे. हे जिप्सम जे साधारणतः पेरणीच्या आधी 100 ते 200 किलो जिप्सम वापरू शकता. जर तुम्हाला मिळालं नाहीच पेरणीच्या आधी, तर पेरणी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता. जिप्सम वापरणं तुमच्या भुईमुगासाठी अत्यंत फायद्याचं आणि महत्त्वाचं आहे. प्रयत्न करा, जिप्सम मिळेल, थोडंसं वाट पाहावं लागेल. जर नाहीच मिळालं तर तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट जिप्सम न मिळाल्यास सिंगल सुपर फॉस्फेट 200 किलो पेरणीपूर्वी जमिनीत पसरून द्या. सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सुद्धा फॉस्फरस, सल्फर आणि कॅल्शियम असतं. 200 किलो म्हणजे 4 बॅग, एकरी 4 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पेरणीच्या आधी फेकावं लागेल, किंवा जिप्सम 200 किलो फेकावं लागेल. सिंगल सुपर फॉस्फेट महाग असतं म्हणून तुम्हाला जिप्सम सांगितलं मी पर्याय. याला पर्याय कॅल्शियम नायट्रेट 20 किलो, दाणेदार सल्फर 20 किलो पेरणीपूर्वी जमिनीत पसरून द्या. जर हे नाही करायचं तर कॅल्शियम नायट्रेट घ्या 20 किलो, सल्फर 20 किलो घ्या. या पद्धतीनं पेरणी करण्याच्या आधी एकतर जिप्सम 200 किलो, किंवा सिंगल सुपर फॉस्फेट 4 बॅग, किंवा 20-20 किलो सल्फर आणि कॅल्शियम नायट्रेट असं जमिनीत फेकणं गरजेचं आहे. त्यानंतर बेसल डोस पेरणीसोबत तुम्ही DAP देऊ शकता, किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 1 बॅग. तुम्ही हे जे जिप्सम किंवा सुपर फॉस्फेट किंवा कॅल्शियम आणि सल्फर आधी दिलेलं आहे, त्यामुळं पेरणीसोबत जास्त खत द्यायची गरज नाही. फक्त DAP 12-32-16 किंवा 14-35-14 इथं यापैकी 1 बॅग देऊ शकता. अधिक सिंगल सुपर फॉस्फेट 2 बॅग आधी दिलं नसेल तर, आणि पोटॅश 1 बॅग, म्हणजे 1 बॅग DAP, किंवा 1 बॅग 12-32-16, किंवा 1 बॅग 14-35-14, हे झालं 1 बॅग. याच्यासोबत आधी दिला नसेल तर सुपर फॉस्फेट 2 बॅग, आणि जर दिला असेल आधी तर सुपर फॉस्फेट देऊ नका. पोटॅश 1 बॅग, म्युरेट ऑफ पोटॅश नक्की द्या. ते बाजारामध्ये कोणतं पोटॅश म्हणतात त्याला, दुसरंच एक पोटॅश मिळतंय आता, ऑर्गॅनिक पोटॅश किंवा अजून काय, ते सगळे बोगस आहे. मी सरळ सांगतो, मिळालं तर म्युरेट ऑफ पोटॅश घ्यायचं, बाकी कोणतंही पोटॅश घेऊ नका. लिक्विड पोटॅश आणि ऑर्गॅनिक पोटॅश आणि काय नाव आहे यार त्याचं, मला विसरून गेलो, मोलॅसिस पासून बनवलेलं, सगळा फालतूपणा आहे तो.
मिळालं तर ते घ्या, नाही तर आपलं KMB जे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया ते वापरा. म्युरेट ऑफ पोटॅश 1 बॅग घ्यायचं. भुईमुगाला नत्र कमी लागतं, स्फुरद आणि पालाची गरज जास्त असते, त्यामुळे नत्र नंतर द्यायची गरज नाही. मात्र या NPK, आपण हे काय दिलं NPK, याच्या सोबत काय द्यायचंय, झिंक सल्फेट 10 किलो. झिंक सल्फेट नाही मिळालं तर झिंक DT अर्धा किलो द्या. फेरस सल्फेट 10 किलो, नाही मिळालं तर फेरस DT अर्धा किलो द्या. बूस्ट बोर किंवा बोरॉन अर्धा किलो. दाणेदार सल्फर 10 किलो किंवा सल्फा बूस्ट 1 किलो. रायझर जी एकरी 10 किलो. हे सगळं एकत्र किंवा शेणखतात मिसळून देणे. मी सांगितलं ना की अन्नद्रव्य व्यवस्थापन पूर्ण करावं लागेल. झिंक आणि फेरस त्याला जास्त पाहिजे. बोरांची सुद्धा गरज आहे, सल्फरची सुद्धा गरज आहे. रायझरमुळे तुमचा मुळांचा विकास चांगला होईल, जमिनीमध्ये ते चांगली जागा करल, भुसभुशीत जमीन करल, त्यासाठी रायझर सुद्धा गरज. त्यामुळे झिंक, फेरस, बोरॉन, सल्फर आणि रायझर हे सगळं एकत्र करायचं. तुमच्या मातीमध्ये मिक्स करू शकता, शेणखतात मिक्स करू शकता आणि ते पेरणीच्या आधी जरी फेकून दिलं तर चालेल. या पद्धतीने द्या. लागवडीचं अंतर, उन्हाळी भुईमुगाची शक्यतो लागवड करावी, कारण एकरी झाडाची संख्या लागवडीमध्ये जास्त असते. पेरणी केली तर कमी जास्त होते. एकरी बियाणं, एकरी झाडाची संख्या अत्यंत महत्त्व. उत्पादन वाढवण्याचं पहिलं गणित म्हणजे एकरी झाडाची संख्या. त्यामुळे शक्यतो लागवड करा. 30 बाय 10 सेंटीमीटर, 30 बाय 15 सेंटीमीटर किंवा 45 बाय 10 सेंटीमीटर जमिनीच्या मजदुरानुसार. 30 बाय 10, 1 फूट बाय 10 सेंटीमीटर किंवा 1 फूट बाय अर्धा फूट किंवा 1.5 फूट बाय 10 सेंटीमीटर या पद्धतीनं तुम्ही पेरणी किंवा लागवड करू शकता. BBF किंवा सरीवरंबा बेड पद्धतीनं पेरणी करावे. बियाणे 2.5 ते 3 सेंटीमीटर खोल लावावे. BBFचे फायदे तुम्हाला माहिती आहे, सरीवरंब्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे. BBF मुळे अनेक फायदे होतात. BBF किंवा सरीवरंबा किंवा बेड पद्धतीने लावा. लागवड केल्यानंतर 1.5 ते 2 तासाचं स्प्रिंकलर चालवा. लागवड केली की वरचा भाग कोरडा होतो, जास्त नाही, 1.5 ते 2 तास फक्त हलकं स्प्रिंकलर चालवायचं. एकरी बियाण्याचं प्रमाण 40 ते 50 किलो, 30 किलो नाही, 35 किलो नाही. एकरी 40 ते 50 किलो बियाणं पडलं म्हणजे एकरी झाडाची संख्या योग्य राहील, म्हणजे उत्पादन क्षमता तुमची चांगली येईल. लागवड पद्धत पारंपरिक 30 बाय 10 सेंटीमीटर टिपणीवर करणे शिफारस करत नाही. आम्ही 30 बाय 10 ची शिफारस करत नाही. BBF ची आम्ही शिफारस करतो. साधारणतः 5-6 तास पेरायचे आणि 1 तास जे ते मोकळं सोडायचं आणि तिथं मस्त खोल सरी पडायची. पाणी जरी जास्त दिल्या गेलं तरी पाणी या तासामध्ये, या दांडामध्ये झिरपून आलं पाहिजे. म्हणजे बुरशीजन्य रोग किंवा जे वाढ होत नाही, शेंगा लागत नाही, जास्त पाणी दिल्यामुळे रोग येतात, कीड येतात, हे सगळे अडचणी तुमच्या BBF मध्ये दूर होऊ शकतात. इथं जर खोल सरी पाडली, पाणी जर तुम्ही जास्त दिलं तर हे पाणी, जास्तीचं पाणी या सरीत येईल आणि वापसा स्थिती या बेडवर राहील. त्यामुळे BBF पद्धतीनं किंवा सरीवरंबा बेड पद्धतीनंच लागवड करा, इतर पद्धतीने लागवड करू नका. सूर्यप्रकाश चांगला मिळतो, हवा खेळती राहते, पाणी देणं सोपं होतं, पाण्याचा निचरा चांगला होतो BBF पद्धतीमुळं. पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं. भुईमुगामध्ये जसं अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, पेरणीचं अंतर महत्वाचं आहे, तसंच पाणी व्यवस्थापन सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. पेरणीपूर्वी 8 तास स्प्रिंकलरनं किंवा पट पाणी देणे. पेरणीच्या आधी जमीन चांगली ओली करून घ्यायची. प्रश्न उत्तर आले देतो. पूर्ण पट पाणी द्यायचं किंवा स्प्रिंकलर 7-8 तास द्यायचं, म्हणजे पूर्ण जमीन ओली झाली पाहिजे, थंड झाली पाहिजे. पेरणीनंतर हलकं पाणी 1 ते 1.5 तास स्प्रिंकलर द्यावं. पूर्ण जमीन ओली झाली, त्याची मशागत करून घ्या. पेरणी योग्य जमीन वापसा स्थितीत आली, पेरणी करून घ्या. पेरणी किंवा लागवड केल्यानंतर 1 ते 1.5 तास हलकं स्प्रिंकलरनं पाणी द्या. संपूर्ण उगवण होईपर्यंत 2-3 पाण्याच्या पाळ्या द्या, हलक्या पाण्याच्या पाळ्या. पूर्ण उगवण होईपर्यंत 2-3 पाण्याच्या पाळ्या तुम्ही तिथं देऊ शकता. उगवण झाल्यानंतर 15 ते 20 दिवसाचा ताण द्या जमिनीनुसार. याचा फायदा आऱ्या वाढण्यासाठी होतो. संपूर्ण उगवण, हे बघा, पहिले जमीन पूर्ण ओली करायची, मशागत करून वापसा झाल्यानंतर पेरणी करायची. पेरणी केल्याबरोबर 1-1.5 तासाचं स्प्रिंकलर चालवायचं. संपूर्ण उगवण होईपर्यंत 2 ते 3 पाण्याच्या पाळ्या द्यायच्या आणि जशी संपूर्ण उगवण होईल तसं त्याला नंतर पूर्ण उगवण झाल्यानंतर 15 ते 20 दिवसाचा ताण द्यायचा. कशासाठी? आऱ्या वाढण्यासाठी. जमिनीनुसार, मध्यम जमीन असेल तर 15 दिवस, भारी जमीन असेल तर 18 दिवस, 20 दिवस असा पाण्याचा ताण द्या.
पहिलं फुल दिसेपर्यंत पाणी देऊ नका शक्यतोवर, किंवा जमिनीनुसार ताण जास्त पडल्यासारखं वाटत असल्यास पाणी द्या. खूपच जास्त असं सुकायला लागलं तर मग नाही, मग लगेच पाणी तुम्ही तिथं देऊ शकता. तणनाशक उगवणपूर्व पेरणी झाल्यानंतर 24 तासाच्या आत, म्हणजे पेरणी केली लगेच पाणी दिलं, लगेच तणनाशक फवारू शकता तुम्ही. आपलं बुस्टरचं झिल्लर आहे पेंडामिथिलिन 700 मिली प्रति एकर, हे वापरू शकता. किंवा स्ट्रॉंग आर्म जे आहे आपण सोयाबीनमध्ये फवारतो, पण ते 12.4 ग्रॅम प्रति एकर फवारतात. भुईमुगामध्ये मात्र स्ट्रॉंग आर्म फवारायचं असेल तर 1.25 ते 1.5 एकरा करता 12.4 ग्रॅम 150 ते 200 लिटर पाण्यात, म्हणजे याचा डोस भुईमुगात कमी आहे. डोस कमी म्हणजे ते पाकिट तर तुम्हाला असं मोजून हे करता येणार नाही, तर ते 1.25 ते 1.5 एकरामध्ये स्ट्रॉंग आर्म तुम्ही एका एकराचं सोयाबीनचं जे आहे ते 1.5 एकरात भुईमुगाला फवारू शकता. किंवा ऑक्झिगोल्ड, ऑक्झिफ्लोरोफेन जे आहे हे कांद्यातलं तणनाशक आपण जे म्हणतो ते 50 मिली प्रति एकर आपण उगवणपूर्व भुईमुगामध्ये सुद्धा वापरू शकतो. जर उगवणपूर्व नाही वापरलं, उगवण पश्चात वापरायचं असेल तर मग आपलं सोयाबीनचं तणनाशक जे परशूट म्हणतो आपण इमेजात हायपर, 300 मिली सोयाबीनचा डोस आहे, मात्र भुईमुगामध्ये 250 मिलीच तुम्ही वापरा. अधिक टर्गा सुपर 400 मिली सोयाबीनमध्ये वापरतो आपण, इथं 300 मिली. 20% सोयाबीनचे तणनाशक 20% डोस कमी करून भुईमुगात वापरू शकता. मी सांगतो तेवढे, बाकी इतरचं मला गॅरंटी नाही. शॉकअप, इथं भुईमुगाला थोडा झटका लागतो तणनाशकाचा, त्यासाठी शॉकअप घ्या 300 मिली. रुंद व गवतवर्गीय तणासाठी किंवा आयरिस सुद्धा घेऊ शकता तुम्ही. इमेजात हायपर किंवा अधिक टर्गा सुपर हे चांगलं कॉम्बिनेशन आहे. नाही तर मग आधी पेरणी झाल्याबरोबर झिल्लर किंवा स्ट्रॉंग आर्म किंवा ऑक्झिगोल्ड यापैकी कोणतं तणनाशक वापरायचं तुम्ही तुमचं ठरवा. आंतरमशागत सुरुवातीलाच तणविरहित शेत ठेवणे. तण हे भुईमुगामध्ये अत्यंत क्लिष्ट असते, तण काढणं निंदणं, त्यामुळं तणविरहित शेत राहील याची काळजी घ्या. 1-2 कोळप्याच्या पाया देऊ शकता. शेवटची कोळपणी 40 दिवसाच्या दरम्यान डवऱ्याला दोरी बांधून मातीची भर देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पेरणीपासून म्हणजे पेरणीनंतर 40 दिवसाच्या दरम्यान डवऱ्याला दोरी बांधून मातीची भर दिली म्हणजे आऱ्या चांगल्या जमिनीत घुसतात, मातीची भर बसते. त्यामुळे 40 दिवसाला कोळपणी ही डवऱ्याला दोरी बांधून मातीची भर अवश्य द्या. यानंतर अंतर्मशागत करू नये. एकदा 40 दिवसाची अंतर्मशागत झाली, डवऱ्याला दोरी बांधून मातीची भर दिली की त्याच्यानंतर पुन्हा मशागत करू नका, अंतर्मशागत करू नका. कीड आणि रोग, भुईमुगावर मावा येतो, पांढरी माशी येते, ती व्हायरसला पसरवते, तुडतुडे सुद्धा येतात. मावा, तुडतुडे, पांढरी माशी हे रस शोषण करणारे कीड आहे. आळीमध्ये स्पोडोप्टेरा आहे मोठ्या प्रमाणात. मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात आली होती भुईमुगावर आळी. ही स्पोडोप्टेरा जी आहे रात्री नुकसान करते, दिवसा जमिनीत लपून राहते. हिला पहा, लक्ष ठेवा तुम्ही. आणि केसाळ आळी आहे, अशा आळ्या आहेत. रोग हा टिक्का डिसीज आहे. हिरव्या पानावर तांबडा डाग पडतो, त्याच्या बाजूला पिवळा वलय असतो, याला म्हणतात टिक्का डिसीज. त्यानंतर मुळकूज आणि कॉलर रॉट हे मुळं सडून जातात. भुईमुगाचे सगळे मुळं सडून गेले की वरती हिरवापणा चालला जातो, शेंगा सडतात आणि उत्पादनात मोठी घट येते. आपल्याला समजतही नाही उत्पादन का घटलं, कारण जमिनीतली बुरशी वाढली. त्यासाठीच मी जो ट्रायकोडर्मा सांगितलाय, तर ज्या जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण जास्त आहे अशा जमिनीमध्ये ट्रायकोडर्मा पेरताना एकदा ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस, आणि साधारणतः 50 दिवसाचा भुईमुग असताना पुन्हा एकदा ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस, 50-60 दिवसाचा भुईमुग असताना पुन्हा अर्धा किलो तरी तुम्ही वापरा. अत्यंत महत्त्वाचं आहे. 50% शेतकऱ्यांचा भुईमुग खराब होण्याचं कारण, न पिकण्याचं कारण जमिनीतली बुरशी. आणि जमिनीतल्या बुरशीला कमी खर्चात चांगलं नियंत्रण करायचं असेल तर ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस पेरणीच्या वेळेस अर्धा 1-1 किलो द्या, आणि 60 दिवसाच्या दरम्यान पुन्हा अर्धा किलो जर दिलं तर तुम्हाला बुरशीजन्य रोगापासून चांगला सुटकारा मिळू शकतो. मर रोग आहे, या पद्धतीने झाडं मरतात. हे सगळे जमिनीतले रोग आहेत. पहिला फवारा रेज उगवण शक्तीपासून 15 ते 20 दिवसानं, पेरणीपासून नाही, उगवल्यापासून 15 दिवसाला. रेज 15 मिली, रिफ्रेश 40 मिली, झिंक DDT 20 ग्रॅम, परिस 19-19 100 ग्रॅम. यामुळे रस शोषक कीड कंट्रोल होईल, वाढ चांगली होईल आणि झिंकची कमतरता सुद्धा दूर होईल.
दुसरी फवारणी उगवण शक्तीपासून 35 दिवसाच्या दरम्यान तिथं पांडा सुपर, टॉपअप, परिस्पर्श, सुखई या पद्धतीने फवारा. याच्यामुळे सुद्धा किडीची नियंत्रण होईल. रोगाचं नियंत्रणासाठी सुखई बुरशीनाशक आहे. परिस्पर्शमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचं सगळेच 6 जे महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य ते आहे. टॉपअपमुळं फुटव्यांची संख्या वाढेल आणि आऱ्यासुद्धा वाढतील. तिसरी फवारणी उगवणीपासून 45 ते 50 दिवसांनी डिझायर किंवा आळी जर असेल, थ्रिप्स असेल तर इमान. प्रोपिको 20 मिली घ्यायची. तिथं फूल निघण्यासाठी तिथं प्रोपिकोची मदत होईल. कॅल्शियम नायट्रेट 50 ग्रॅम, म्हणजे तिथं फुलाचं परागीकरण चांगलं व्हावं. कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन 20 ग्रॅम. हा तिसरा फवारा घ्यायचा. उगवण झाल्यानंतर 60-65 दिवसानं चौथा फवारा. रावडी 15 किंवा विटारा प्लस 40 किंवा सिंजो 7. इथं आळीचं प्रमाण वाढलेलं असतं. त्यातल्या त्यात लष्करी आई इथं 60 दिवसाच्या दरम्यान उगवल्यानंतर असते. अधिक पांडा सुपर 30 मिली रस शोषक करणारी कीड आणि धुरीजन्य क्रियासाठी. झेप 15 मिली आणि विसल्प 40 ग्रॅम. गरजेनुसार नंतर कीड रोग पाहूनच फवारणी करावी. असे 4 फवारे जे आहेत हे तुम्हाला तिथे द्यावं लागेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट, 35 ते 45 दिवसादरम्यान तुमच्या याच्यावरून भैमुगावरून रिकामा ड्रम जो आहे तो हलका ड्रम फिरवा. त्यामुळं आऱ्या सुटण्यास मदत होते. या पद्धतीने व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच तुमचं भैमुगाचं उत्पादन खूप चांगलं वाढू शकतं.